आणि यानंतरची बातमी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापुरात पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 84 बंधारे पाण्याखाली गेलेत। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 39 फुटांवर आहे। जिल्ह्यातला पावसाचा जोर ओसरलाय, पण पाणी पातळीत संथ गतीनं वाढच होताना दिसतेय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे। विजय केसरकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विजय, पंचगंगेनं इशारा पातळी ओलांडली आहे, स्थानिक प्रशासन काय खबरदारी घेते? प्रज्ञा अगदी बरोबर आहे, कारण पंचगंगा नदीनं इशारा पातळी आहे ती ओलांडलेली आहे। गेल्या 12 तासापासून कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा जोर हा काहीसा कमी झाला असला तरी पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत मात्र संत गतीनं का असेना वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि सध्याची जी पंचगंगा नदीची पाण्याची पातळी राजाराम बंधाऱ्यावर जी मोजली जाते त्या ठिकाणी 39 फुटांवर पंचगंगा नदी ही पोहोचलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 84 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्या ठिकाणाहून वाहतूक करू नये अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। नदीकाठावर जी गावं आहेत, ज्या गावामध्ये पुराचं पाणी पहिल्यांदा शिरतं, त्या गावातल्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। पाण्याची जर पातळी अशाच पद्धतीने वाढत राहिली तर स्थलांतर करण्यासाठी तुम्ही तयार राहा अशा पद्धतीच्या सूचना देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत। दिलासादायक बाब ही आहे प्रज्ञा की आलमट्टी धरणामधून साधारण 1.5 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे तो सुरू आहे। त्यामुळे सांगली असेल, कोल्हापूर असेल, या दोन्ही जिल्ह्यांना खूप दिलासा हा म्हणावा लागेल, कारण आता जर कोल्हापूर शहर असेल किंवा या सगळ्या भागामध्ये पावसाचा जोर कमी असला तरी घाटमाथ्यावर पावसाची संततधार आहे ती सुरू आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश धरणं ही जवळपास 80% आहेत ती पूर्णपणे भरलेली आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे जर घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आणि धरणं 100% भरली तर विसर्ग या नदीपात्रामध्ये होऊ शकतो आणि नद्यांची पाण्याची पातळी झपाट्याने वाढू शकते। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ज्या सूचना दिल्या त्या सूचनांचं पालन देखील नागरिकांनी करणं खूप गरजेचं आहे। प्रज्ञा, पुढचे काही तास याच सगळ्याच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहेत। विजय, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।